पन्हाळा किल्ला परिसरातील कथित अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावर महाराष्ट्र संघर्ष समिती आक्रमक झाली आहे। समितीच्या वतीनं पन्हाळा प्रांताधिकारी आणि नगरपालिका प्रशासनाला निवेदन देत सर्व अनधिकृत बांधकामांवर समान आणि निष्पक्ष कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। निवडक आणि एकतर्फी कारवाई होत असल्याचा आरोप ही समितीने केलाय। महाराष्ट्र संघर्ष समिती कोल्हापूर जिल्हा आणि शहर शाखेच्या वतीनं पन्हाळा इथल्या ऐतिहासिक किल्ला परिसरातील अनधिकृत बांधकामांच्या संदर्भात प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आलं। पन्हाळगड हा ऐतिहासिक आणि संरक्षित वारसा स्थळ असून केंद्रीय पुरातत्व विभाग आणि राज्य शासनाच्या नियमांनुसार इथं अनधिकृत बांधकाम करणं गंभीर गुन्हा असल्याचं समितीनं निवेदनात नमूद केले। किल्ला परिसरात मोठ्या प्रमाणात हॉटेल्स, फार्म हाऊस आणि इतर बांधकामं अनधिकृतरित्या उभी राहिल्याचा आरोप समितीनं केला। तसंच प्रशासनाकडून निवडक आणि एकतर्फी कारवाई होत असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। काही व्यक्तींनी धार्मिक भावना पुढे करून प्रशासनावर दबाव निर्माण केल्याचा आरोप करत केवळ काही प्रकरणांवर कारवाई करून इतर अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं समितीनं म्हटले। पन्हाळा परिसरात शेकडो अनधिकृत बांधकामं अस्तित्वात असल्याचा दावा करत सर्व बांधकामांवर समान आणि निष्पक्ष कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही महाराष्ट्र संघर्ष समितीने दिलाय। यावेळी समितीचे प्रदेशाध्यक्ष शाकीर तांबोळी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।